तर कसं काय पब्लिक जय महाराष्ट्र मित्रांनो. व्लॉग डिले होत होते, व्लॉग येत नव्हते याचं कारण नाही कसं आहे, आमची होती भाई सेमिस्टर एक्झाम आणि आज होता सेमिस्टर एक्झामचा लास्ट पेपर. सुरुवातीपासून सांगतो काय झालं आहे. ॲक्च्युली या पेपरमुळे ना टाईमच भेटत नव्हता. त्यामुळे जिम वगैरे सब बंद होता. ओन्ली स्टडीवर फोकस होता आणि मेन म्हणजे काय होतं, की आम्ही 2-3 दिवसा अगोदर केला आहे एक्झामच्या. कारण की कोणी आलं विषय तिथं कळणार होता आम्हाला. एनिवे आज होता लास्ट पेपर, तो होता पी-पी-एसचा. लिटरली सांगतो भाई पी-पी-एस मला काय जमत नाही. ज्यांना माहीत नाही पी-पी-एस काय मी सांगतो, पी-पी-एस म्हणजे पायथन प्रोग्रामिंगचा पेपर होता. म्हणजे वन थोडी स्ट्रॅटर्जी वगैरे प्लॅन केली होती विषय कळायसाठी. त्यांनी इतिहास गवाय भाई जेव्हा अभ्यास करायला आपला टाईम कमी आहे, तेव्हा इतक्या क्वालिटी रील्स Instaवर येतात ना, बस दिवसभर बकचोदी चालू होती भाई. म्हणतो थोडासा अभ्यास तर करावा लागेल. थोडाफार अभ्यास वगैरे केला आणि नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही गेलो पेपरला. कॉन्फिडन्स इतका होता भाई चेहऱ्यावर, की प्युरी पेपरची आम्ही मारून येईन असं आम्हाला वाटलं होतं. पण जेव्हा आमच्या हातात पेपर आला, तेव्हा पेपरनं आमची मारली होती. कारण की पूर्णच्या पूर्ण पेपर पॅटर्न बदलला होता आणि आम्हाला याची काहीच आयडिया नव्हती. पेपर झाल्यानंतर आमचं झालं गेट टुगेदर. त्यात सगळं समजलं आम्हाला, की सगळ्या पोरांची मार लागली आहे. पण तुमच्या भावाची मारलं नाही गेली, कारण की तिचा पेपर चांगला गेला होता. स्ट्रॅटर्जी थोडीशी डिफिकल्ट होती आमची थोडीशी वाली. एनिवे त्यानंतर आमचा प्लॅन झाला होता, आता पेपर वगैरे झाला आहे, आपण फ्री तर आपण जायला पाहिजे फिरायला. पण जेव्हा आम्हाला माहीत पडलं, की आमच्या कॉलेजवाल्यांना सुट्ट्या दिल्या आहे 20-25 दिवस, तेव्हा आम्हाला थोडं खरं वाटलं. आम्हाला वाटलं सगळ्यात पहिले घरी जा, नंतर फिरायचा वगैरे प्लॅन करा. तर नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही जाणार होतो घरी. पूर्ण प्लॅन वगैरे डिसाईड झाला आणि आज इव्हनिंगचा प्लॅन होता, की आपण सगळे जाऊ बाहेर जेवण करायसाठी. सगळं फिक्स वगैरे झालं होतं, फक्त रूमवर जाणं आहे, कपडे बदलणं आहे, परत येणं आहे. पण आमच्या काही दल्ल्यामुळे तो कार्यक्रम बी आमचा फ्लॉप झाला होता, ज्याच्यामुळे रात्री पावभाजीवर गुजारा करावा लागला भाई. आणि नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही निघालो होतो घराकडे. मॉर्निंगचा व्लॉग काही मी शूट नाही करू शकलो, कारण की खूप घाईघाईमध्ये काम झालं होतं. आता आपण घरी चाललो आहे, तर थोडीशी मजा वगैरे काय होणार आहे, कुठं फिरायला जाणार आहे, काय फिरणार आहे, या सगळ्याचे ब्लॉग्स तुम्हाला या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून. बघू आता काय होणार आहे. आजसाठी एवढंच बाय. जय महाराष्ट्र.